परभणी हुंडाबळी प्रकरणी अखेर सासूला अटक, सुनेला जिवंत जाळल्याप्रकरणी सुरू होता शोध। 92% भाजलेल्या मालंदीचा आज सकाळी झाला मृत्यू। कामशेत जवळच्या ढाकची बहिरीमध्ये गिर्यारोहकाचा मृत्यू। 175 फूट दरीत कोसळून प्रवीण शिंदे या गिर्यारोहकानं गमावला जीव। ज्येष्ठ समीक्षक द.भी. कुलकर्णी यांचं पुण्यात उपचारादरम्यान निधन। महाकथा ते महाकाव्य असा कुलकर्णी यांच्या समीक्षेचा मोठा परीघ। मुंबई मेट्रोच्या दरवाढ याचिकेवर सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार, मात्र शुक्रवारपर्यंत मुंबई हायकोर्टात सुनावणी घेण्याचे आदेश। शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, हेलिकॉप्टरनं आणलं मुंबईत। उस्मानाबाद भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुंडाला प्रवेश दिल्याचा आरोप। देवानंद रोचकरी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शनी शिंगणापूरच्या विश्वासांची नरमाईची भूमिका, भूमाता ब्रिगेडशी दाखवली चर्चेची तयारी। नांदेड जिल्ह्यातला लेंडी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला। तेलंगणा आणि महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न जैसे थेच। आणि नाशिकच्या कसबे सुकणेमध्ये पारा 3.2 अंशांवर, थंडी वाढल्यानं पानावरच्या दवबिंदूंचं गोठून झालं बर्फ।